साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याबाबत जनजागृती करावी। जिल्ह्यात अंमली पदार्थांचा आणि उत्पादन आणि विक्री होणार नाही या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तत्पर राहावं। रासायनिक आणि साखर कारखाने, मेडिकल स्टोअर्स यांच्यावरही नियंत्रण ठेवावं। वेळोवेळी तपासणी मोहीम राबवावी। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी होणार नाही या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी आपल्या स्तरावरून योग्य दक्षता घ्यावी असं आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी केले। सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचं सेवन आणि वापर आणि अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेण्यात आली आहे। यावेळी पोलीस उपायुक्त राजनजी माने, विभागीय सहसंचालक डॉक्टर नलिनी टेंबेकर, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क MR पाटील, मिलिंद कारजगर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग डॉक्टर वडसे सोलापूर विद्यापीठ, अधीक्षक सीमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा ओंकार चौरे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी H गायकवाड, अधिष्ठाता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय डॉक्टर अमित मोरे, अन्न औषध प्रशासन प्रतिनिधी डॉक्टर बिरगे उपस्थित होते। अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर म्हणाले, जिल्ह्यात टपाल, खासगी कुरिअरद्वारे ड्रग्ज, गांजा, खसखस अशा पदार्थांची ने-आण होते का याबाबत पोलिसांनी स्क्वॉडद्वारे तपासावं। अन्न औषध प्रशासन, मेडिकल स्टोअर, रासायनिक कारखाने, साखर कारखाने कोणत्याही अंमली पदार्थांचं उत्पादन विक्री होणार नाही याबाबत दक्षता घेऊन तपासणी करावी। परमिट, रूम, बार या ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवून कठोर कारवाई करावी। जिल्ह्यात महामार्गांचं जाळं मोठं निर्माण झाले, या अनुषंगानं मोठ्या ट्रेलरमधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तपासणीची मोहीम राबवावी असे निर्देश दिले आहेत। अंमली पदार्थांच्या अनुषंगानं समाज कल्याण विभाग आणि शिक्षण विभागानं समाजामध्ये व्यसनापासून दूर राहण्याबाबत मोहीम राबवावीत आणि व्यसनमुक्ती केंद्रांना निधी वेळेवर मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावा असंही श्री यावलकर यांनी सांगून 3 महिन्यात अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या नवीन व्यसनाधीन उपचार समुदायाची माहिती दिली। यावेळी श्री यावलकर यांनी आरोग्य विभाग, कृषी विभाग, नॅशनल हायवे, राज्य उत्पादन शुल्क विद्यापीठ महाविद्यालय, टपाल विभाग, अन्न औषध प्रशासन विभाग, समाज कल्याण विभाग, औद्योगिक विभाग अशा विविध विभागांच्या मार्फत अंमली पदार्थांच्या तस्करी प्रतिबंधाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केलं। सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी या अनुषंगाने आपल्या विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत सादर केली गेली।